धन्यवाद संजय म्हात्रे सर, धन्यवाद निनाद कदम, धन्यवाद अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोलगाव. सालाबाद प्रमाणे भव्य दिव्य असे हे बऱ्याच षटकांची क्रिकेट सामने अर्थातच अमरदीप युवक क्रीडा मंडळाच्या वतीने आयोजित भव्य दिव्य मकर संक्रांती चषक 2026. सुशांत येतोय गोलंदाजीसाठी, मांडवा इकडून मांडवा एंडकडून मारा करण्यासाठी सज्ज होते, समोर खेळण्यासाठी सज्ज होते, सलामीवीर म्हणून करण खेळण्यासाठी सज्ज होतोय. स्लोअर वन परीचा चेंडू त्या ठिकाणी नक्कीच करण चकतोय, फसतोय. बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. संकेत मात्र एसटी रक्षक म्हणून आपली भूमिका चोख बजावतोय. पुन्हा एकदा सुशांत मारा करतोय, करण खेळण्यासाठी सज्ज होतो. पुढील चेंडू स्लोअर वन परीचा हा सुद्धा चेंडू हवेत आणि त्या ठिकाणी झेल मात्र सुटतोय. दरम्यान दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा पूर्ण केली जाते. 2 धावाने आपलं आणि आपल्या संघाचं खातं मात्र उघडलं जाते, खोललं जाते. त्या करणच्या माध्यमातून 2 धावाने प्रथम फलंदाजी करत असताना शिव नागदेवता पुरस्कृत A1 कोलगाव यांच्याकडून प्रथम फलंदाजी करणारा संघ आणि क्षेत्ररक्षण करणारा पुन्हा एकदा सुशांत मारा करतोय. जोरकस प्रहार चेंडू हवेत, चांगलं त्या ठिकाणी पाहायचा आहे. पंचांचा इशारा येतोय, दणदणीत खणखणीत चौकार. जबरदस्त असा प्रहार केला होता या चेंडूवर. कार्पेटच्या सहारे खेळून काढलेला चेंडू होता. लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये एक दणदणीत खणखणीत चौकार येतोय. धावसंख्या मात्र होते 6 धावा. हा सामना नक्कीच एक चुरशीचा रंगतदार सामना पाहायला मिळेल. दोन्ही संघ बलाढ्य संघ आहेत, दोन्ही संघामध्ये चांगले गोलंदाज फलंदाज आहेत, परंतु निनाद संजय क्षेत्ररक्षण हे खूप महत्त्वाचं असतं. मागील सामन्यामध्ये पाहिलं आपण, खराब क्षेत्ररक्षण झाल्यामुळे एखादा संघ पराभूत होत असतो. पुन्हा एकदा जोरकस प्रहार चेंडू हवेत, अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी टिपला जातोय सीमा रेषेवर एक हाताने. हा झेल टिपला, अप्रतिम झेल. आणि दरम्यान संतोष सन्मानी संतोषजी मात्र यांच्याकडून 200 रुपयांचा रोख पारितोषिक या झेलसाठी आलेला आहे. कालच्या दिवशी सुद्धा आम्ही पाहिलं होतं, शेवटचा मला वाटतं सामना असेल, एक हाती झेल त्या ठिकाणी 100 करोड क्षेत्रामध्ये निनाद मला वाटतं टिपला होता आणि निनादने सांगितलं होतं की आजच्या दिवसातील हा जबरदस्त उत्कृष्ट झेल आहे. जबरदस्त झेल टिपला गेला होता 100 करोडच्या क्षेत्रामध्ये कालच्या दिवसामध्ये. कारण हे लाईव्ह सामने असल्यामुळे बरेच प्रेक्षक मोठ्या संख्येने या सामन्यासाठी जोडले जातात. आणि दरम्यान करणची खेळी मात्र समाप्त होते. त्या ठिकाणी झेल टिपला जातोय आणि या ठिकाणी झेल बांधून तमोमध्ये करण येतोय. चांगली फटकेबाजी करायला सुरुवात नक्कीच केली होती. एक चौकार ठोकला होता, चौकाराने 2 धावा, अशा प्रकारे 6 धावा वैयक्तिक केल्यानंतर 6 धावांचं लवकर चला मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी आहे. चला लगेच पंचांकडून गाळ घेतल्यानंतर खेळायला सुरुवात करायचं. वेळ आपल्याकडे कमी असेल, दिवस लहान आहे आणि आज भरपूर सामने आपल्याला खेळवायचे आहेत. पुढे नवीन फलंदाज मैदानामध्ये पाचारण होतोय. शुभम उचलणारा चेंडू हवेत आणि हा झेल मात्र सोपा झेल त्या ठिकाणी सुटतोय. अजून एक फलंदाज नक्कीच बाद झाला होता. सुशांतला अजून एक विकेट प्राप्त करण्याची नामी संधी होती. त्या ठिकाणी लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये एक सोपा झेल सुटतोय क्षेत्ररक्षकाकडून आणि एक जीवनदान नक्कीच या ठिकाणी फलंदाजाला मिळते. दरम्यान धावा मात्र 2 ने वाढतात. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने ठोकलेला हा मात्र जातोय लॉंग ऑफच्या वरून, येतोय मेगा 6 सुपर 6 गगनभेदी गगनचुंबी षटकार. पाहिलात की एक जीवनदान मिळाल्यानंतर काय परिणाम होतो. तो जीवनदान फलंदाजाला दिला की त्याचा तो भरघोस फायदा घेत असतो आणि हेच आता आपल्याला पाहायला मिळालं. दुसऱ्या चेंडूवर लगेच एक उत्तुंग षटकार ठोकला होता. धावसंख्या मात्र 6 ने उंचावते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 14 धावा. चला लवकर घ्या मित्रांनो, आपल्याकडे वेळ कमी असेल. आमचे नक्कीच एक समालोचक आणि धावसंख्या गणकाशात दुहेरी भूमिका नेहमीच पार पडत असतात निनाद कदम आणि एक सक्षम असे पंच, ऑफिशियल पंच अनेक स्पर्धांसाठी ते नक्कीच हजेरी लावत असतात. उत्तम कामगिरी शरद पाटील आणि राजेश पाटील यांच्याकडून होत असते. कसवाड कोलीवाडा अचूक योग्य निर्णय दिले जात असतात. गेले 3-4 वर्ष आपल्या क्षेत्रामध्ये आपल्या भागामध्ये ते नेहमीच येत असतात. कोणत्याही स्पर्धा असो, डे नाईट, या ठिकाणी ते नक्कीच एक चांगली भूमिका बजावत असतात. अतिशय योग्य निर्णय त्यांच्याकडून नेहमीच दिले जात असतात. अनेक ठिकाणी आम्ही त्यांना पाहिलेलं आहे. आता मात्र नक्कीच फलंदाजीसाठी स्ट्राईकवर येतोय गणेश. मागील सामन्यामध्ये मोठा फटका मारणे, त्या ठिकाणी 11 लाईन खेळण्याच्या प्रयत्नामध्ये
पायचीच्या स्वरूपामध्ये बाद घोषित करण्यात आले होते. यावेळेस मात्र पाहायच्या संघासाठी कशा प्रकारची कामगिरी करतात, कारण प्रत्येक खेळाडूचं योगदान अतिशय महत्त्वाचं असेल. मध्ये क्षेत्ररक्षक, गोलंदाज, फलंदाज, कारण हे टीम वर्क आहे. पोळी चेंडू लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू हलकेच तटवून काढतोय. शॉर्ट बॉलिंग क्षेत्रामध्ये एकदा पूर्ण होते आणि स्वतः त्या ठिकाणी गोलंदाज क्षेत्ररक्षणासाठी जातोय. निकेश मागील सामन्यामध्ये याने धडाकेबाज फलंदाजी केली होती. नाबाद 27 धावा तब्बल कुठल्या होत्या. 2 षटकारांचा समावेश त्याच्यामध्ये होता आणि आपल्या संघासाठी की विजयश्री खेचून आणला होता. एक शानदार विजय प्राप्त करून दिला होता. यावेळेस स्लोअर वनपतीचा चेंडू, परंतु लेग स्टंपवर सोडून जाणारा चेंडू. पंच या चेंडूवर नाखुश होतात आणि हवेला समांतर हात फैलावून आमच्याकडे इशारा करतात की हा स्वैर चेंडू आहे आणि क्रिकेटमध्ये स्वैर चेंडूला कोणती माफी नाहीये. 1 धाव आणि 1 चेंडू नक्कीच वाढते. पुन्हा एकदा निकेश मारा करतोय. दुर्कस मारण्याचा प्रयत्न आपल्या फॉलो थ्रू मध्ये क्षेत्ररक्षण करत असताना 1 धाव द्या मात्र रोखू शकत नाही. 1 धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या होती ती 17 धावा. गणेश पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज होतं. स्ट्राईकवर निकेश मारा करण्यासाठी सज्ज होतं. पुढील चेंडू जोरकस मारण्याचा प्रयत्न आणि प्रयत्न पोहोचतो. चेंडूची एज मात्र त्या ठिकाणी बॅटची एज घेऊन चेंडू जातोय यष्टिरक्षकाच्या हातामध्ये आणि गणेश मात्र यावेळेस सुद्धा लवकर बांधून तमोमध्ये परत जातोय. सामूहिक भूमिका त्या ठिकाणी संकेतची यष्टिरक्षक म्हणून एक जबरदस्त असा अनुभवी खेळाडू आहे. चला लवकर लवकर चला मित्रांनो, तयार राहायचं आहे. फलंदाज बाद झाल्यानंतर आपण तयार राहायचं आहे. लगेच मैदानामध्ये उतरायचं आहे. त्या ठिकाणी नक्कीच गणेश हा मात्र मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झेल बांधून तमोमध्ये परत जातोय. मागील सामन्यामध्ये सुद्धा त्याला फारसं योगदान आपल्या टीमसाठी देता आलं नव्हतं, संघासाठी देता आलं नव्हतं. आता मात्र नक्कीच काहीसा विचार करायला भाग पडणार आहे ते गोलंदाज निकेश येणाऱ्या फलंदाजांना. दरम्यान नवीन फलंदाज मैदानामध्ये फलंदाजीसाठी उतरतोय. कारण मात्र एक बाजू जबरदस्त एका बाजूने खेळताना दिसतोय. नॉन स्ट्राईकला उभा राहतोय. नवीन फलंदाज येतोय. हर्षल कार्पेटचे खारे सारे खेळून काढतोय. कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल, फेकी होईल, तोपर्यंत 1 धाव धापकर आणखीन जमा होते. सर आपण पाहतोय निकेश हा गोलंदाज जो बघतोय तो नरेश थलेचा सुपुत्र आणि नरेश थलेच्या बरोबर सुद्धा आम्ही खेळलेलो आहोत. त्याची गोलंदाजी ॲक्शन आणि तो भन्नाट वेग तो आता लक्षात येतो की कसा ॲक्शन होती तो. नक्कीच या दरम्यान सरळ चेंडू जातोय तो क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये आणि झेल टिपला जातोय. फलंदाज मात्र झेल बांधून तमोमध्ये जातोय. एका बाजूला सलामीला आलेला हा फलंदाज जबरदस्त फटकेबाजी करताना पाहायला आपल्याला मिळाला होता. कारण यावेळेस मात्र फायनलच्या क्षेत्रामध्ये एक मोठा फटका मारण्याच्या नादामध्ये झेल बांधून तमोमध्ये परत जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावते 17 धावा. 3रा फलंदाज या ठिकाणी बाद होतोय. प्रथम फलंदाजी करत असताना, दुसरं षटक प्रगतीपथावर असताना निकेश यांनी चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी केलेलं आहे. चांगली टिसून गोलंदाजी, टिसून मारा केलेला आहे. आपल्या वडिलांप्रमाणेच त्याची गोलंदाजी सुद्धा ही जबरदस्त गोलंदाजी आहे. चांगला पेस आहे, दिशा आहे, टप्पा आहे. नवीन फलंदाज येतोय दीपेश खेळण्यासाठी सज्ज होतोय. 55 गाड घेतल्यानंतर फुलटॉसच्या पद्धतीचा हा चेंडू दरम्यान यष्टीचित करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पंचांकडून दाद मागितलेल्या पंचांनी दाद मात्र फेटाळून लावलेली आहे. दीपेश मात्र सुरक्षित असेल पिचमध्ये. दरम्यान पंचांचा इशारा येतोय षटक समाप्तीचा. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना नागदेवता पुरस्कृत एवन अली कोलगाव या संघाने धावा जमा केल्या त्या 18 धावा. तसं पाहिलं गेलं तर निनाद संजय धावा चांगले आहेत. पहिले षटक घेऊन आले होते. सुशांत याचं काहीसं महागडं षटक 14 धावा दिल्या होत्या. 1 फलंदाज बाद केला होता. त्यानंतर दुसरं षटक मात्र निकेशने जबरदस्त षटक कमबॅक करणारं षटक असेल. केवळ 4 धावा दिल्या होत्या. 2 मोहरे टिपले होते. नक्कीच निकेशचं कौतुक करावं लागेल. आणि आता मात्र तिसरं षटक हे महत्त्वपूर्ण षटक असणार आहे संघासाठी. पैसा कोण घेऊन येतोय मला वाटते संकेत स्वतः येतोय. एक अष्टपैलू खेळाडू, एक नावाजलेला खेळाडू आहे. कोलगाव गावचा सुपुत्र ज्याने अनेक मैदान अनेक स्पर्धा गाजवलेल्या आहेत. एक अष्टपैलू कामगिरी नेहमीच प्रत्येक मैदानामध्ये करत असतो आणि प्रॅक्टिसपासून थोडासा लांब जरी असला तरी क्रिकेटची आवड आणि प्रेम त्याच्यामुळे तो क्रिकेटपासून लांब राहू शकत नाही. समोर खेळण्यासाठी सज्ज होतोय. संकेत मारा करण्यासाठी सज्ज होतोय.
अतिशय सुरेख चेंडू. फलंदाजाला असं वाटलं होतं की हा लेग स्टंपच्या बाहेर जाणारा चेंडू असेल, त्याच्यामुळे कोणतीही ॲक्शन त्याने केलेली नव्हती, परंतु निर्धाव चेंडू, एक चांगला चेंडू म्हणावं लागेल कोलगाव संघासाठी. पुन्हा एकदा संकेत मारा करण्यासाठी सज्ज होतोय. हर्षल खेळण्यासाठी सज्ज होतोय. फायनलच्या क्षेत्रामध्ये खेळून काढलेला चेंडू, एक धाव त्या ठिकाणी पूर्ण होते. चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागेल ते हर्षलला. एका धावेने धावसंख्या मात्र नक्कीच वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 धावा. तिसऱ्या षटक प्रगती पदावर असताना 19 धावा प्रथम फलंदाजी करत असताना शिवनाग देवता पुरस्कृत एवन कोलगाव या संघाने काहीशी चांगली सुरुवात नक्कीच पहिल्या षटकामध्ये झाली होती. तब्बल 14 धावा आल्या होत्या सुशांतच्या त्या पहिल्याच सलामीच्या षटकामध्ये. त्यानंतर निकेशनं जो कमबॅक केला, जबरदस्त कमबॅक, 2 फलंदाज बाद केले. त्याच पद्धतीची गोलंदाजी संकेतची. अतिशय इनस्विंग पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेत. हा 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 अतिशय सुरेख झेल त्या ठिकाणी टिपलेला आहे. नक्कीच कौतुक करावं लागेल फायनलच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षकाचं. आणि फलंदाज मात्र बाद होऊन तमूमध्ये परत जाईल. दीपेश मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता. एक धावांची गती वाढवायची होती, धावांचा वेग वाढवायचा होता, परंतु धावांचा वेग वाढवण्याच्या नादामध्ये एक मोठा फटका वरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि त्या ठिकाणी फायनलच्या क्षेत्रामध्ये झेल बाद होऊन तमूमध्ये परत जातोय. त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये पाचारण होतोय. दरम्यान धावसंख्या मात्र स्थिरावते 19 धावा, 4 गडी बाद. देवेन पंचांकडून गाड घेतल्यानंतर खेळण्यासाठी सज्ज होतोय, आधीच सफल होतोय. त्या ठिकाणी संकेत मारा करतोय. अतिशय चांगलं कमबॅक आपल्या संघासाठी. चांगली गोलंदाजी निकेशच्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला मिळते. मारा करतोय पुढील चेंडू. ओ हो हो अतिशय सुरेख चेंडू आणि त्रिफळला त्या ठिकाणी उद्ध्वस्त केला जातोय. इन स्विंग पद्धतीचा हा चेंडू. अशा प्रकारचे चेंडू फार कमी निनाद संजय सर पाहायला मिळतात. व्हेरिएशन सलग दुसऱ्या चेंडूवर त्या ठिकाणी फलंदाज बाद केला जातोय आणि फलंदाज बाजून तमोमध्ये परत जातोय. 5वा हातरा पुसतोय आणि मला वाटतं या ठिकाणी हॅट्रिकसाठी सुवर्ण संधी. हर्षल मात्र यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी आहे. तुषारसाठी प्रत्येक षटकारासाठी 1000 रुपये तुषारसाठी आहे. तुषारवर बरंच प्रेम दिसतंय त्यांच्या मित्रांचं, कारण बरंच बक्षीस त्याला येत असतात. झेल टिपला तर बक्षीस, क्षेत्ररक्षण केलं तरी 1000 रुपये आहेत, षटकार ठोकला तरी 1000 रुपये आहेत. बरंच प्रेम दिसतंय. दरम्यान अतिशय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते संकेतची. अनुभव बराच मोठा आहे त्याच्याकडे. अतिशय सुरेख गोलंदाजी. पुन्हा एकदा त्याच इनस्विंग पद्धतीचा चेंडू आणि जर इक्वेशन पाहिलं या षटकामध्ये संकेतचं तर सुरेख गोलंदाजी त्याने आतापर्यंत केलेली आहे. 2 फलंदाज बाद केलेले आहेत आणि केवळ 2 धावा देऊन 2 फलंदाज 2 मोहरे टिपलेले आहेत आणि धावा संख्या मात्र स्थिरावलेली आहे 20 या धावसंख्येवर. चला लवकर लवकर मित्रांनो, आपल्याकडे वेळ फार कमी असेल, फारसं डिस्कस करत बसायचं नाही. यजमान संघाने सुद्धा हे लक्ष ठेवायचं आहे. प्रवीण एक अनुभवी जुना जाणता खेळाडू आहे, जुना जाणता अष्टपैलू खेळाडू. आणि कोलगाव संघाचे कुठेही सामना असला प्रवीण हे नेहमी कुठेही त्याने पाठीराखे म्हणून जात असतात. मग तो गाव कुठला असो, स्पर्धा कुठेही असो, डे असो, नाईट असो, ते नेहमीच सहकार्य करत असतात, प्रोत्साहित करत असतात युवा खेळाडूंना. आणि आज स्वतः ते या ठिकाणी या मैदानामध्ये अनेक वर्ष ते खेळलेले आहेत, बराच मोठा अनुभव आहे. पहिला चेंडू घेऊन येतात, पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न. गाव कॉर्नरच्या क्षेत्रामध्ये जोपर्यंत क्षेत्ररक्षण होईल फेक होईल तोपर्यंत एक धाव धावपळ जमा होते. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या जाऊन पोहोचते 21 धावा. प्रवीण याच्याकडे बराच मोठा अनुभव. केवळ चेंडू सोडण्याचं काम ते करतात. अतिशय स्लो सावकाश पद्धतीने चेंडू सोडतात, परंतु दिशा आणि टप्पा योग्य ठेवतात. आणि मला वाटतं संकेत यांचा काहीतरी कानमंत्र असेल, परंतु समोरचा जो गोलंदाज आहे त्याने क्रिकेट हा उगालून प्यालेला गोलंदाज आहे. त्याला प्रत्येक क्रिकेटच्या खानाखुना माहिती असलेला हा जुना जाणता अनुभवी खेळाडू आहे. समोर खेळण्यासाठी सज्ज होते. फलंदाज त्या मानाने खूप नौखा आहे. प्रवीण मारा करते पुढील चेंडू. लोअर फुलटॉस पद्धतीचा चेंडू ऑफ स्टंपच्या स्टंपवर ठेवलेला हा चेंडू होता. निर्धाव चेंडू जातो. धावसंख्या मात्र स्थिरावते 21 धावा. अतिशय कमी धावा म्हणाव्या लागतील प्रथम फलंदाजी करत असताना एवन कोलगाव या संघाच्या. धावांची गती आपल्याला वाढवावी लागेल. हाणामारीचं षटक आहे, शेवटचं षटक पहिल्या सत्रातील. जोरकस मारण्याचा प्रयत्न फसतोय. अतिशय सुरेख गोलंदाजी
नक्कीच गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पहिलं षटक जर सोडलं सुशांतचं 14 धावा, त्यानंतर दुसरं षटक 4 धावा, नंतर तिसरं षटक 2 धावा आणि आत्ता हे प्रवीणचं षटक निर्णायक या सामन्यातील हाणामारीचं पहिल्या सत्रातील शेवटचं षटक असताना एवढं चांगलं षटक, जबरदस्त षटक बनावं लागेल. जबरदस्त गोलंदाजी, काहीसा बाहेर काढण्याचा प्रयत्न असता ऑफस्टम्पच्या, परंतु नक्कीच जास्त बाहेर काढला गेला चेंडू आणि पंच मात्र या चेंडूवर नाखुश होतात. आमच्याकडे स्वैरचा इशारा येतो. 1 धाव आणि 1 चेंडू वाढतो. धावसंख्या 1 धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा. 5 गडी बाद 22 धावा. काही चेंडू या शेवटच्या षटकातील पहिल्या सत्राच्या अतिशय सुरेख चेंडू, फसवा चेंडू होता. यावेळेस मात्र दिशा बदलली होती, टप्पा बदलला होता आणि फलंदाज मात्र त्या ठिकाणी फसतोय, चकतोय. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्या मात्र स्थिरावते 22 धावा. शेवटचे 2 चेंडू या पहिल्या सत्रातील. पायसाय कशा प्रकारचा सामना करतात फलंदाज. प्रवीण मारा करतोय. काहीसा बाहेर ऑफस्टम्पच्या बाहेर खूपच बाहेर काढलेला चेंडू होता. आता मात्र स्वतःला नियंत्रण ठेवावं लागेल आणि नियंत्रित गोलंदाजी करावी लागेल. जो पहिला टप्पा होता सुरुवातीच्या 2 चेंडूंचा तो ठेवावा लागेल. गुड लेंथवर जर चेंडू ठेवला तर नक्कीच आपल्याला यश मिळेल. पुन्हा एकदा प्रवीण पुढील चेंडू. अतिशय सुरेख चेंडू. हा चेंडू केवळ सोडलेला होता, स्लोवर 1 पद्धतीचा चेंडू होता. फलंदाज मात्र सकतो. टायमिंग मिस होते. टायमिंग महत्त्वाचं असतं मित्रांनो. क्रिकेटमध्ये टायमिंग हे खूप अतिशय महत्त्वाचं. जीवनामध्ये जसा निर्णय आणि टायमिंग महत्त्वाचा असेल तसंच. दरम्यान प्रवीण पुन्हा एकदा या सत्रातील मला वाटतं शेवटचा चेंडू असेल. जोरकस प्रहार डीप विकेट क्षेत्रामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. 1 धाव पूर्ण होते. चांगली फेकी त्या ठिकाणी आणि एकाच धावावर समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे पहिल्या सत्राचा खेळ संपतोय. प्रथम फलंदाजी करताना शिवनाग देवता पुरस्कृत एवन कोलगाव या संघाने धावा जमा केलेल्या आहेत. 24 धावा. पुढील सामना जो आहे गावदेवी रांजणपाडा विरुद्ध यशवंतदेव ससोने. या दोन्ही संघाच्या संघनायकाने त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आपणास आम्ही पुकार आधीच केलेला आहे. पहिल्या सत्राचा खेळ संपल्यानंतर लगेच त्या संपण्याच्या आधी आपण प्रत्येक संघाने याची नोंद घ्यायची आहे की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. टॉस का बॉस येते. गावदेवी रांजणपाडा आणि यशवंतदेव सासोने संघाच्या दोन्ही संघनायकांनी त्वरित नाणेफेकीसाठी यायचं आहे. चोवीस धावा जमा केलं. प्रथम फलंदाजी करत असताना एवन कोलगाव या संघाने जिंकण्यासाठी 25 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. ते अर्थातच अमरदीप कोलगाव ब या संघासमोर लाईनअपमध्ये जायचं आहे मित्रांनो. हे लक्षात ठेवायचं आहे. आपण अलिबाग टेनिस क्रिकेटला लावलेली एक शिस्त आहे आणि लाईनअपमध्ये जायचं आहे. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं लगेच. चला क्षेत्ररक्षण लावून घ्या मित्रांनो. 25 धावांची आवश्यकता असणार आहे 4 षटकांमध्ये. अर्थातच 24 चेंडूंमध्ये 25 धावा. जरी लक्ष हे कमी असतं तरी कमी लक्ष असलेले सामने नेहमीच जोशीच्या रंगतदार होत असतात. हे नेहमीच पाहायला मिळालेलं आहे. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जातं सलामीच्या फलंदाज मैदानामध्ये उतरतात तोपर्यंत पुन्हा एकदा या सामन्याचं धावतं समालोचन ऐकण्यासाठी मी घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक निनाद कदम यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सुदर्शन सर. अमरदीप युवक क्रीडा मंडळ कोळगाव आयोजित मकर संक्रांती चषक 2026 आज स्पर्धेचा दुसरा दिवस. तब्बल 49 वर्ष अविरत ही स्पर्धा आपण पाहतोय. दरवर्षी स्पर्धा मकर संक्रांतीचं औचित्य साधून आपल्याला पाहायला मिळते. जिथे आपण पाहतोय अमरदीप कोळगाव ब संघ विजयासाठी आतुर आहे. 24 षटकांमध्ये 25 धावांचं लक्ष त्यांच्या समोर ठेवलंय. ते म्हणजे शिव नागदेवता A1 कोलगाव या संघाने. कोलगाव गावातील दोन्ही संघ आपण पाहतोय.
एक नवीन संघ आपल्याला पाहायला मिळतो या स्पर्धेच्या माध्यमातून. शिवनागदेवता A1 कोळगाव. पहिल्या सामन्यात नक्की तर त्या संघातील खेळाडूंनी खूप चांगली कामगिरी केली. दुसऱ्या फेरीत अमरदीप कोळगाव ब संघासमोर त्याने आव्हान ठेवलंय ते म्हणजेच 25 धावांचं. पंचांचा इशारा येतोय. लेट्स प्ले. सेकंड इनिंगला इथे सुरुवात होते. बॅटची आउटसाइड आहे. चेंडू जातोय डिक्लेअर झोन मध्ये. संकेत आणि निकेशची जोडी आपल्याला पाहायला मिळते. हे दोन फलंदाज नक्कीच महत्त्वपूर्ण फलंदाज किंवा महत्त्वपूर्ण अष्टपैलू खेळाडू आहेत. अमरदीप कोळगाव ब या संघातील या दोन्ही खेळाडूंकडे असलेला क्लास, मग गोलंदाजी असेल, क्षेत्ररक्षण असेल आणि त्याचबरोबर फलंदाजी करण्याची क्षमता बऱ्याच वेळेला आपण पाहिले. आणि आपल्या घरच्या मैदानात आपणच आयोजित केल्या स्पर्धेमध्ये इथे पुन्हा एकदा ती क्षमता दाखवण्यासाठी दोन्ही फलंदाज मैदान उपस्थित झालेत. कर 25 चेंडूला खेळून करत एक धाव पूर्ण होते. चेंडूने टप्पापर्यंत वळसा घेतलाय आणि त्या दरम्यान एकी धर रूपांतर इथे दुहेरी धावमध्ये केलं जात आहे. धावसंख्या आपण पाहतोय या 2 धावाने एकूण झाले ती म्हणजेच 3 धावा. बघा एखादं व्यक्तिमत्व किती अष्टपैलू असतं. अमरदीप कोळगाव संघातील आपण पाहतोय एका व्यक्तीचं एका खेळाडूचं नाव मी आवर्जून घेईन. अग्निशमन दलामध्ये कार्यरत असणारा, त्याचबरोबर आपण पाहिलं जेव्हा जेव्हा संधी मिळते क्रिकेटसाठी धावून येणारा, त्याचबरोबर कधी स्कोरची भूमिका, कधी समालोचन, एक चांगला फलंदाज, चांगला गोलंदाज निमेश म्हात्रे आमच्यासमोर आहे. इथे आपण पाहतोय एक धाव, चोटी धाव इथे आपण पाहिलं. आज मात्र मी म्हणेन यष्टीरक्षक गणेशचा दिवस संजय सर खराब आहे. कारण असं म्हटलं जातं ना, ज्या दिवशी जो दिवस आपला खराब असतो ना त्या दिवशी चेंडू आपल्याच फॉलो करतो. आपल्याकडे जास्तीत जास्त चेंडू येतात आणि यष्टीरक्षकाची भूमिका ही खूप महत्त्वपूर्ण असते. आणि इथे गणेशकडून खूप चुकांवर चुका होत आहेत. या चुका दुरुस्त करणं आवश्यक आहे. पुढील सामना गावदेवी रांजपाडा विरुद्ध अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे. आपण पाहतोय गावदेवी रांजपाडा संघाचा कर्णधार उपस्थित झालेला आहे. चला अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे संघ आपल्या कर्णधाराला पाठवायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक, चांगल्या पद्धती चेंडूला खेळून केलं जातं. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडूवर येईल चेंडूला फील्ड करेल, फेक करेल. 2 धावा घेतल्या जात आहेत. चांगली फलंदाजी, दोन्ही फलंदाजी, सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळत आहे. या मैदानात हे दोन्ही संघातील खेळाडू बराच काळ खेळलेले आहेत. होम ग्राउंड आहे आणि या मैदानाचा त्याचबरोबर या खेळपट्टीचा पूर्ण आढावा त्यांना आहे. कुठे चेंडू खेळून काढल्यास किती धावा मिळतील, कुठे चेंडू टाकल्यास कशा प्रकारे चेंडू वळतो. इथे मात्र चांगला चेंडू डेवेनने इथे कमबॅक केलंय. खोलवर टप्पा चेंडू टाकला जातोय. यॉर्करच्या चेंडूवरती इथे मोठा स्ट्रोक नक्कीच निकेशला खेळायचा होता. मात्र सुदैव म्हणेन त्याचं की बॅटच्या आतली कडा घेत चेंडू पायाचा वेध घेण्यात ठरला. थेट जर यशवंतवरती गेला असता तर निकेशची खेळी इथे संपुष्टात आली असती. निर्धाव चेंडू झालेला आपण पाहतो. या चेंडूवरती आपण पाहिलं कोणती धाव आली नाही. 5 चेंडू झालेत. धाव फलकावर धावसंख्या लागले 7 धावा. चांगला चेंडू इथे आपण पाहिलं. चेंडूला खूप हळूवारपणे खेळण्याचा प्रयत्न. आधीच मन बनवलं होतं मला चेंडूला ड्राईव्ह करायचंय. निर्धाव चेंडू षटकाची सांगतो होते. पहिल्या षटकाच्या अखेरीस 25 धावांचा पाठलाग करताना आपण पाहतोय अमरदीप कोळगाव ब संघाची धावसंख्या झाली बिनगडी बाद 7 धावा. 7 रन्स विदाउट लॉस आफ्टर 1 ओव्हर. आता उर्वरित 3 षटकं म्हणजे 18 चेंडू आणि विजयासाठी पाहिलं तर 18 धावांची आवश्यकता. अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवणे संघ मित्रांनो, आपण नाणेफेकीसाठी त्वरित या. जर यापुढे आपण उशीर केलात तर आपल्याला पेनल्टी लागू शकते. अठरा चेंडू आणि 18 धावांची आवश्यकता. पाहायला गेलं सामन्यात विशेष काही नाही आहे. मात्र इथे कमबॅक करायचं असेल, सामना जिंकायचा असेल तर केवळ एका गोष्टीकडे लक्ष द्यावं लागेल गोलंदाजी करण्या संघाने, मुख्यत्वे गोलंदाजाने आणि क्षेत्ररक्षकाने, ते म्हणजे विकेट. जर विकेट प्राप्त झाले नाही तर हा सामना वाचवणं, जिंकणं खूप कठीण आहे. संकेतच्या बातम्याला स्ट्रोक, चेंडू खूप का हवेत, झेल होणार का? करणच्या हातून झेल सुटतोय असं म्हणतात ना, दुष्काळात 13 दिवस तसंच म्हणावं लागेल. कारण आपण पाहिलं आधीच धावसंख्या कमी आहे आणि त्यामध्ये जर झेल उडत आहेत तर ते झेल देखील सोडले जात आहेत. आणि अशा प्रकारे जर आपण इथे झेल सोडाल तर मात्र सामना जिंकणं खूपच कठीण होऊन बसेल. इथे चांगला चेंडू दीपेश आपण पाहतोय उजव्या बाहेर चेंडूला वळवतोय. जर फलंदाजी करणाऱ्या संघाकडे पाहिलं किंवा आधुनिक क्रिकेटमध्ये पाहिलं ना तर केवळ एका दिशेलाच टार्गेट केलं जातं. उजव्या हाताचे फलंदाज किंवा ऑन साईडला फटका लागण्याचा प्रयत्न करतात. कुठेतरी त्यांना विसर पडतो की ऑफ साईडला देखील धावा येऊ शकतात, ऑफ साईडला देखील बाउंड्री आहे, तिथे धावा मिळू शकतात.
चांगला चेंडू, यॉकलनचे चेंडू, या चेंडूला सन्मान दिला जातोय. दीपेशचा कौतुक करायला गेलं, ॲग्रेशन देखील पाहायला मिळतंय. घरचं मैदान, त्याचबरोबर लाईव्ह टेलिकास्ट आणि त्यामध्ये त्याची भरणारी गोलंदाजी आपण अनुभवतोय. पहिल्या चेंडूवर 1 धाव आल्यानंतर पुढील 2 चेंडू निर्धाव आलेत. पुढील काही चेंडूमध्ये धावा येणं आवश्यक आहे. दीपेश पुन्हा एकदा सज्ज झालाय पंचांच्या डावीकडून. यावेळेस मात्र दीपेशच्या चेंडूला योग्य ती दिशा दाखवली जाते. चेंडूला भिरकावला जात आहे डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. एक षटकार आल्यानंतर बघा कशा प्रकारे पुन्हा एकदा सामन्याची चित्र पलट. असं वाटतंय कुठेतरी दबाव प्रस्थापित होत होता, मात्र दबावाखाली येणारा खेळाडू नाही आहे निकेश कराड. कुठेतरी मेंटली खूप स्ट्रॉंग असतात अग्निशमन दलातील खेळाडू, जे कामगार असतात ते आपण पाहिलं. खूप चांगला ॲथलीट आहे आपण पाहिलं. 1 धाव इथे पूर्ण झालेली आहे. निकेश थळेला आपण पाहतोय. अग्निशमन दलामधील अमरदीप कोळगाव संघातील 2 खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. एक तर निकेश नरेश थळे आणि त्याचबरोबर निमेश राजू मात्रे, हे दोन्ही खेळाडू आहेत. आणि चांगलं आपल्याला त्यांच्याकडून नेहमीच एखाद्या ॲथलीट प्रमाणे त्यांची बॉडी आपल्याला पाहायला मिळते, चांगला खेळ पाहायला मिळतो. आणि इथे हीट विकेट म्हणजे स्वयंचित प्रकारात आपण पाहिलं फलंदाज संकेत उर्फ बाळा इथे बाद झालाय. अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवडे संघ 2 मिनिटांमध्ये आपण नाणेफेकी करण्यासाठी आला नाही, तर पुढचा पुकार हा आपल्यासाठी निश्चितच पेनल्टीचा असेल, याची नोंद घ्या. अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवडे संघ 2 मिनिटाचा अवधी आपल्याला कर्णधाराला पाठवायचा. टॉस करण्यासाठी प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार इथे उपस्थित झालेला आहे. षटकाचा विचार केला तर हे षटकार आला असला तरी केवळ 8 धावा खर्च करण्यास षटक केलं. चांगली गोलंदाजी दीपेशची. पहिल्या 2 षटकात धावा आल्या त्या म्हणजेच 15 धावा आणि उर्वरित 2 षटकात 12 चेंडूमध्ये धावा हव्यात त्या म्हणजेच 10 धावा. 12 चेंडू 10 धावा. फलंदाजी करणारा संघ पूर्णतः ड्रायव्हिंग सीटवर आपल्याला पाहायला मिळतोय, पूर्णतः वरचढ पाहायला मिळतोय. 12 चेंडूमध्ये 10 धावांची आवश्यकता. निकेश अजूनही स्ट्राईकवर आहे. 2 मिनिटाचा अवधी केवळ दिला गेलेला आहे. लक्षात घ्या अमृत स्पोर्ट्स यशवंतदेव सासवडे संघ जर 2 मिनिटांमध्ये आपण आला नाहीत तर निश्चितरित्या पुढील सूचना ही आपल्याला पेनल्टीची दिली जाईल. अन्यथा प्रतिस्पर्धी संघाला आपल्या टॉस विनर म्हणून देखील घोषित केले जाऊ शकतं. 12 चेंडू 10 धावांची आवश्यकता. 9 सेकंडवर परेश मात्रे. यावेळेसचा चेंडू इतका चांगला होता की चेंडू सर्वांनाच चकवलंय. फलंदाजाला यशांच्या वरूनही गेला आणि यष्टीरक्षकालाही चकवलं. आणि यष्टीरक्षक गणेशकडून आज मात्र चांगली कामगिरी होत नाही हेच म्हणावं लागेल. चुकांवर चुका होत आहेत. क्षेत्ररक्षणात झालेल्या चुका कुठेतरी त्याला आणि त्याच्या संघाला पराभवाच्या दिशेला घेऊन जात आहेत. याचं भान ठेवून त्याला चांगलं क्षेत्ररक्षण करणं आवश्यक आहे. ऑलओव्हर फुलटॉचला दिशा दाखवलाय. दीपेश इथे क्षेत्ररक्षण करतोय. चांगला क्षेत्रशिक आहे. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल, फेक करेल, 1 धाव मिळते. तुषारच्या गोलंदाजीचं मी कौतुक करेन, त्याच्या धाडसाचं मी कौतुक करेन. ज्या पद्धतीने चेंडूला तो फ्लाईट देतो. चेंडू ती विशेष गती नाही आहे, मात्र टर्न करण्याचा प्रयत्न केला जातोय. फ्लाईट दिली जाते, उसळी दिली जाते. धाव फलकाकडे पाहिलं तर 10 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी अजूनही 8 धावांची आवश्यकता. परेश मात्रे एक लेजेंडरी खेळाडू अमरदीप कोळगाव संघाचा. या चेंडूवरती 1च धाव मिळेल. नेहमीप्रमाणे आपल्या आकर्षक शैलीत मोठ्या फटक्याने आपल्या खेळीला सुरुवात करण्याचा प्रयत्न परेश नक्कीच करतोय, मात्र अतिरिक्त उसळीमध्ये चेंडू आणि बॅटचा योग्य तो संपर्क होत नाही आणि त्यामुळे 1च धाव मिळणार आहे. नेहमीच रन मशीन असं त्याला मी संबोधतो. अमरदीप कोळगाव संघाची गेली कित्येक वर्ष आपल्या संघासाठी ज्याने बऱ्याच धावा जमवल्यात. पुन्हा एकदा इथे चांगला चेंडू टप्पा पर्यंत ज्या पद्धतीने चेंडूने उसळी घेतली, चेंडू टर्न झालाय. ते फलंदाज मात्र बीट होताना पाहायला मिळतो आपल्याला. पुन्हा एकदा चांगला चेंडू स्विंगाना फलंदाज परेश मात्र इथे आधीच मन भरून ठेवतोय. 7 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता.
अमृत स्पोर्ट्स यशवंत सासवड संघाचा कर्णधार आलेला आहे. चला टॉस करण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचंय. इतर खेळाडूंनी टॉस बॉक्स रिकामा करायचा आहे. परेशने या चेंडू लगाडलेला स्ट्रोक, चेंडू जाईल लॉंग रन सीमारेषेच्या बाहेर, बिग हिट षटकार आणि या षटकारने स्कोर लेवल दोन्ही संघाची धावसंख्या समान झाली. आता सामना जिंकण्यासाठी अंतिम षटकात अमरदीप कोगा ब संघाला आवश्यकता आहे ती म्हणजे एका धावेची. कॅमेरामॅन आपण जरा टॉस बॉक्स कडे कॅमेरा वळवायचा आहे. नाणेफेकीचा कौल सन्माननीय सुरेशजी म्हात्रे यांच्या शुभस्ती केला होता. नाणेफेकीचा कौल लागलाय अमृत स्पोर्ट्स यशवंत सासवड संघाच्या बाजूने. इथे डायरेक्ट हिट आणि डायरेक्ट हिट नेहमीच मित्रांनो क्रुशियल असतं. इथे फलंदाज निकेश रनआउटच्या स्वरूपात बाद होतोय. 5 चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. पाच चेंडू आणि एका धावेची आवश्यकता. क्षेत्ररक्षकाचं कौतुक करावं लागेल. डायरेक्ट हिटने त्याने प्रतिस्पर्धी संघातील एका चांगल्या फलंदाजाला रनआउट केलेला पण पाहतोय. पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. एका बाजूला गावदेवी रानोपाडा आणि दुसऱ्या बाजूला असेल तो म्हणजे अमृत स्पोर्ट्स यशवंत सासवडे हा संघ. दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत. पाच चेंडू एका धावेची आवश्यकता असताना सोनू अंतिम षटक घेऊन आलेला आहे आणि सोनूच्या या चेंडूवर येतोय षटकार. फ्लॅट षटकार लगावला जातोय आणि या फ्लॅट षटकारने आपण पाहतोय सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच अमरदीप कोगा ब या संघाने. अभिनंदन अमरदीप कोगा ब या संघाचं या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल शिव नागदेवता A1 कोळगाव संघाचे मंडळातर्फे मी आभार प्रकट करतो. पुढील स्पर्धांसाठी वाटचालसाठी त्यांच्या संघाला मी शुभेच्छा देतोय आणि काही क्षणातच या सामन्यातील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जाहीर करतोय.